सिद्धार्थ थेरपीच्या या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. पाहूया पुढील दुसरा अंतिम भाग. मॅडम, आपल्या आरोग्य थेरपी या दुसऱ्या भागामध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. थँक्यू सो मच. आरोग्य थेरपीच्या दुसऱ्या भागामध्ये आपला पहिला प्रश्न आहे की ह्या आरोग्य थेरपीपासून काही साईड इफेक्ट होतात का, किंवा हे साईड इफेक्ट होऊ नये म्हणून काही दक्षता घ्यावी का? साईड इफेक्ट बघा सर, एखादी गोष्ट आपण करत असताना त्याला नियम असतात, तर ते नियम पाळणे हा त्याच्या साईड इफेक्ट्सपासून आपण दूर राहण्याचा हा एक पर्याय आहे. तर थेरपी घेताना हलके फुलके त्याचे नियम आहेत, तर ते नियम आपण जर पाळले तर आपल्याला निश्चित साईड इफेक्ट होणार नाही. गेल्या 10 वर्षात आपला तसा कोणता साईड इफेक्ट थेरपीने झालेला आपल्याला निदर्शनात आलेला नाही. परंतु जर ते नियम पाळले नाही तर निश्चित आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर आपल्या थेरपीला पाणी पिणं फार गरजेचं आहे, किंवा जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं, का तर ते शरीरातली घाण बाहेर टाकत असताना आपल्याला पाण्याचा वापर होतो. तर हे पाणी जर पुरेपूर आपण प्यायलं नाही तर शरीरातलं आतमधलं पाणी वापरून ती घाण बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. ह्याचाच अर्थ आपल्या शरीरातला पाण्याचा जास्त वापर होणार, म्हणजेच पाणी कमी होऊ शकतं शरीरातलं. तर ही छोटीशी गोष्ट आपण ह्याच्यासाठी कटाक्षाने ट्राय करतो की प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक पेशंटला आपण आपल्या समोरच पाणी प्यायला लावतो, जेणेकरून ती कधीही वेळ आतापर्यंत आपल्या समोर आलेली नाही. आरोग्य पाहताना मनाचा परिणाम हा शरीरावर होतो आणि शरीराचा परिणाम हा मनावर होतो असं म्हटलं जातं. तर तुमचं काय मत आहे? निश्चितच. खूप आता आपल्याकडे थेरपीला येताना महिला वर्ग जास्त आहे, तर महिला वर्गाशी ज्याला मी बोलते त्याला लक्षात येतं की खूप काही लोकांना मानसिक त्रास पण असतो. तर त्याच्यामुळे कसं आहे, थोडासा त्रास आहे, शारीरिक त्रास आहे, बट तो मानसिक त्रासामुळे तो त्रास जास्त वाटायला लागतो, किंवा त्याचं प्रमाण असं वाटतं की मी खूप जास्त आजारी आहे. तर ती गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, शरीराला त्रास असेल तर आपलं निश्चितच मानसिक आपण डिस्टर्ब होतो. म्हणजे जर आपण ऑफिसला गेलो पण काहीतरी दुखतंय तर त्या दिवशी आपल्याकडून काम होणार नाही, पण आपण बळजबरी जाऊन तिथं काढण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य पण गरजेचंच आहे, त्याचबरोबर शारीरिक स्वास्थ्य पण खूप गरजेचं आहे. परत एकदा हा रिपीट प्रश्न आहे, पण सर्वसामान्य विचारला जातो. आपली थेरपीची पद्धत ही कोणती आहे आणि त्याला काय म्हणायचं? ही थेरपी थर्मल ॲक्युप्रेशर ह्याला नाव आहे. थर्मल याच्यासाठी की ह्याला बायोसिरामिक लावलेले असतात. बायोसिरामिक काय करतं की आपल्या शरीराचं एक टेम्परेचर असतं 37 डिग्री. 37 तापमानामध्ये आपल्या शरीरातली घाण बाहेर टाकतं आणि रक्तप्रवाह सुरळीत करतं. तर बायोसिरामिकने आपल्याला हीट घेतल्याचा फायदा काय आहे की इक्वली आपल्याला शरीरामध्ये ती उष्णता वाढत जाते आणि आपल्या शरीरातली घाण बाहेर पडायला लागते. ब्लड सर्क्युलेशन त्यातून इम्प्रूव्ह होतं. त्याचबरोबर ॲक्युप्रेशर काय करणार आहे, तर पाठीच्या मणक्यावरती दोन्ही साईडला एक समान दाबाने चालल्यामुळे पाठीवरती जो ताण आलेला असतो अतिशय, आता जे लोक बसून काम करतात त्यांना जर तुम्ही विचारलात, अतिशय कडकपणा येतो, किंवा खूप लोकांना बॅक पेन वगैरे असतात. तर अशा पद्धतीने पाठीच्या वरती जर गरम ॲक्युप्रेशर, म्हणजे जी प्रेशर पॉईंट आहेत ते गरम आहेत, अशा पद्धतीने दाब दिल्यानंतरला पूर्ण पाठ किंवा पूर्ण पाठीचा मणका आपला रिलॅक्स होतो. त्यातून एवढा हलकेपणा येतं की तुम्हाला फिट असण्याचा एक फील येतो. त्यामुळे दिवसभराचा ताण ह्याच्याने घालला जातो. तो थर्मल ॲक्युप्रेशर थेरपी ह्याला नाव आहे. आपल्या थेरपीमध्ये आरोग्यमुक्त व ही थेरपी क्रियाशील आहे असं का वाटतं तुम्हाला? सर, सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपण निरोगी राहण्यासाठी असं काहीच करत नाही. ही खूप सगळ्यांनाच माहिती आहे, मी वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याकडे सगळ्या गोष्टींसाठी प्रायोरिटीज आहेत, म्हणजे प्राधान्य आपण सगळ्या गोष्टीला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्वतःचा
विकास असेल, मुलांना शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. बट निरोगी शरीर ही आपली देखील एक प्रायोरिटी आहे आणि ती जर नाही बाळगली आपण तर मग आजारपणाकडे आपण हळूहळू जातो. पूर्वी असं होतं की एका वयानंतरला आपण लोक आजारी पडत होते, पण आताचं जीवनशैली पाहिली किंवा आता जर आपण पाहिलं तर कोणत्याही वयामध्ये कोणीही आजारी पडू शकतं आणि कोणताही आजार होऊ शकतो. अशा ठिकाणी आपल्या शरीराची काळजी घेणं व्यायामाद्वारे हेच एक शक्य आहे, सहज शक्य. त्यासाठी आपली थेरपी 101% सुटेबल आहे, योग्य आहे. का तर ह्याच्यातून साईड इफेक्ट नाही, ह्याला वयोमर्यादा नाही आणि विशेष करून कालावधी देखील नाही. एखाद्याचं बाह्य आरोग्य आणि एखाद्याचं आंतर आरोग्य याच्यामध्ये फरक असतो का? खूप लोक असं म्हणतील की मी आजारी नाही आहे, की मी खूप फिट आहे, की मला बरं वाटतंय. कारण आता सध्याच्या त्यांचा जो जबाबदाऱ्यांची लिस्ट असते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे हेल्थमध्ये जरी काही प्रॉब्लेम असेल, हेल्थविषयी जर काही प्रॉब्लेम असेल तरी तो दुर्लक्ष करून ठेवणार की बाबा मला नाही, मी आहे व्यवस्थित. आणि अशाच पद्धतीने काही गोष्टी अचानक होत असतात, त्या आपल्या शरीरात चालू आहेत पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. बघा, शरीरामध्ये झालेले छोटे छोटे बदल शरीर लक्षणांमधून दाखवत असतं आपल्याला, बट आपण थोडेसे आंधळे होतो, थोडे बहिरे होतो आणि आपण सगळं दुर्लक्ष करून चालत असतो. त्यामुळे सगळ्यांना त्रास असतात आताच्या जीवनशैलीमध्ये तरी, पण आपण दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने आपल्याला चेक केलं की मला आपल्या आंतर शरीराला काही त्रास असेल तर नक्की काही ना काही आपल्याला दिसेलच. परिपूर्ण व निर्दोषमुक्त आरोग्य म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं? मला कोणत्याही वयामध्ये ज्या वेळेला मला एखादी गोष्ट खायची आहे तर ती मला खाता यावी. मला कोणत्याही वयामध्ये निसर्ग एन्जॉय करायचा असेल तर तो निसर्ग एन्जॉय करता येत असेल तर ह्याच्यासारखं मला वाटतं दुसरी गोष्ट नसेल. कारण मला जी गोष्ट करायची आहे खाण्याच्या बाबतीत असेल, एन्जॉयमेंटच्या दृष्टीने असेल, तर ती त्या शरीराने जर साथ देत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. शरीराने साथ देणं, आज खूप लोकांच्या वेगवेगळ्या इच्छा आहेत, पैसा पण असेल, वेळ देखील असेल, पण शरीर तेवढं साथ नसेल देत तर ते काहीच एन्जॉय करू शकत नाही. त्यामुळे शरीराची काळजी घेणं किंवा शरीर निरोगी राहणं हाच एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये पर्याय असू शकतो. कोणत्याही रुग्णाने उपचार घेतल्यानंतर त्याचा पहिला प्रश्न असतो की हा आजार परत उद्भवेल का? तर तुमच्या थेरपीमुळं हा आजार परत उद्भवू शकतो का? छान प्रश्न आहे. आजार हे नेहमी आपल्या जीवनशैलीशी निगडीत असतात, आपल्या कामाशी निगडीत असतात. आपण दिवसभर कशा पद्धतीने शरीराला वापर करून आपलं दिनचर्या आपण चालवत असतो आणि कोणत्या अवयवांवरती ताण येतोय तर त्याच्या संदर्भात असतो. उदाहरणार्थ मी छोटंसं सांगेन, जर एखादा टेलरिंग काम असेल तर 100% त्याला कमरेचा किंवा मानेचा त्रास होतो. कमरेचा आणि मानेचा हे दोन्ही पण असू शकतात. तर मग हे कशामुळे झालं, त्याला त्याच्या प्रोफेशनने झालंय. जर थेरपी आपण घेतली काही कालावधीसाठी, हा काय केला आपण, त्याच्यामध्ये व्यायाम केला. आता व्यायाम करून तो जो त्रास होता मानेमध्ये आणि कमरेमध्ये जो ताण आलेला होता, स्ट्रेस आलेला होता, तो आपण घालवला. आता हा स्ट्रेस घालवण्यासाठी जी थेरपी घेतली, जो व्यायाम आपण केला, तो व्यायाम आपण थांबवला, परंतु आपलं काम आपण चालूच ठेवलं, तर परत तो त्रास होणार की नाही? तर मुळात व्यायाम हा नियमित, जसं आपण रोज जेवण करतो, जसं रोज आराम करतो, तसाच गरजेचा आहे. जर का तुम्ही एक ठराविक वेळेसाठी तो तुमचा त्रास कमी करून घेतलात किंवा बरा करून घेतल्यानंतर जर तुम्ही स्वतःचा व्यायाम स्वतः करू शकत असाल किंवा स्वतःचा व्यायाम तुम्ही केलात घरी, कारण आपल्याला व्यायामाचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे, परंतु आपल्याकडून तो व्यायाम होत नाही, त्या दृष्टीने मी सांगते. पण थेरपी घेतल्यानंतरला बरे झालात आणि त्यानंतर तुम्ही स्वतः व्यायाम चालू केलात काही, तर नक्कीच तो त्रास तुम्हाला परत उद्भवण्याचे चान्सेस कमी आहे. आपल्या माहिती पत्रकात 18 प्रभावित अंग सांगितले गेलेले, त्या 18 प्रभावित अंगामध्ये कोणते आजारचे रुग्ण तुमच्याकडे जास्ती येतात?
हे आपले काय आहेत ते 18 पॉईंट्स आहेत मशीनचे एका सलग लाईनमध्ये, जे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आपली मज्जासंस्थेवरती काम करतात. तर मज्जासंस्थेमधून काय होणार आहे, ठराविक एक पॉईंट, पहिला पॉईंट कुठल्या आपल्या आपली मज्जासंस्था आहे त्या मज्जासंस्थेमध्ये कोणत्या नसेशी किंवा कोणत्या अवयवाशी कनेक्ट करतो. तर सपोज पहिला पॉईंट असेल तर तो आपलं संपूर्ण डोकं किंवा डोळे, कान, नाक, तर ह्याच्याशी निगडीत जे त्रास असतात ते रिकवर करतात. त्यामुळे अशा पद्धतीने डोक्याच्या केसापासून तर पायाच्या तळव्यापर्यंत संपूर्ण मेंदूने संपूर्ण शरीर मेंदूशी कनेक्ट केलेलं आहे, जोडलेलं आहे आपल्या मज्जासंस्थेमधून. त्यामुळे आपण पाठीचा मणका ह्या 18 पॉईंटने कवर केलेला आहे, जेणेकरून आपला संपूर्ण पाठीचा मणक्यावरती दाब मिळेल आणि आपली मज्जासंस्था सुरळीत चालेल किंवा इफेक्टिव्ह चालेल. जर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेच, आता सध्या जीवनशैलीमुळे जे प्रॉब्लेम झालेले आहेत ते कमी होतील आणि आपल्या परत मेंदूचं आणि अवयवांचं जे काय आदानप्रदानाचं काम आहे ते सुरळीत चालेल. आपल्याकडे येणाऱ्या आरोग्याच्या समस्या भरपूर आहेत, पण त्या ब्लॉकमध्ये तुम्ही तंत्रिका नावाचा ब्लॉक केलेला आहे. तर तंत्रिका म्हणजे ॲक्च्युअली काय आहे? हेच बघा, जसं आता मी सांगितलं की मज्जासंस्था, तंत्रिका तंत्र, हिंदीमध्ये त्याला तंत्रिका तंत्र म्हणतो आपण. तर हे काय आहे की कोणती नस, आता सपोज जसं C1 ही जी नस आहे, आपल्या पाठीच्या मणक्याचे 3 भाग असतात, सर्वायकल आहे, थोरॅसिस आहे, लंबर हे मेजर आहे आणि माकड हाड. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलात तर याच्यामध्ये गादी हा प्रकार नाही, परंतु नर्व आहे. तर ह्याच्याने काय होतं की जर एक पहिल्या नसेमध्ये प्रॉब्लेम असेल तर ही नस आपल्या ब्रेनला आणि डोक्यालाशी कनेक्टेड आहे. त्यानंतर ही जर स्ट्रेसफुल असेल तर ब्रेन आणि डोक्याशी रिलेटेड जे अवयव आहे त्याच्याशी निगडीत आपल्याला आजार होणार. जसं उदाहरणार्थ मायग्रेनचा त्रास असेल, हाय BP असेल, कुणाला झोप येत नसेल तो त्रास असेल, असे प्रत्येक नसेशी रिलेटेड आपले नर्वशी रिलेटेड आपले हे सगळे आजार आहे. कारण ह्या नसा ज्या आहेत त्या आपल्या अवयवांना कनेक्ट असतात आणि त्याच्यावरती जर स्ट्रेस असेल तर ह्याच्याशी जोडलेला जो अवयव आहे तो जर व्यवस्थित फंक्शनिंग केला नाही तर आपल्याला निश्चित त्याचं फंक्शनिंग न झाल्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतो. तर ह्याच्यावरचा जो ताण आहे पाठीच्या मणक्यावरचा तो आपण घालवण्याचं काम करतो थोडक्यात. ह्या फील्डच्या रिलेटेड थर्मल ॲक्युप्रेशरमध्ये काम करताना माझं ॲक्युप्रेशर मास्टरचं शिक्षण झालेलं आहे. तसेच माझे मिस्टर विनायक पिंपळकर हे मला ह्या कामामध्ये अतिशय सपोर्ट करतात. तर ते सांगतील त्यांना ते कशा पद्धतीने याच्यामध्ये हातभार आहे त्यांचा. नमस्कार, मी विनायक पिंपळकर. सिद्धार्थ थेरपी सेंटरमध्ये गेली 15 वर्ष आम्ही या पद्धतीच्या थेरपीमध्ये काम करतो आहे. मूळतः माझं काम आहे, मी आरोग्य शिबिर वेगवेगळ्या विभागात जाऊन आम्ही आरोग्य शिबिर घेतो. याचा फायदा असा होतो की ज्या लोकांना अल्टरनेटिव्ह मेडिसिनबद्दल काही माहिती नाही आहे, त्या थेरपीजबद्दल काही माहिती नाही आहे, अशा थेरपीचा अवेअरनेस होण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शिबिर राबवत असतो. या शिबिर महाराष्ट्रभर आम्ही सगळीकडे येतो. काही संस्था आहेत ज्या संस्थांबरोबर आम्ही गेले अनेक वर्ष काम करतो आहे. अशा संस्थांच्या मार्फत आम्ही ह्या शिबिर राबवत असतो आणि गेले अनेक दिवस म्हणा किंवा काही महिने म्हणा या शिबिरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक योग्य मार्ग आम्ही निवडला. सो अशा पद्धतीचं माझं काम आहे आणि मार्केटिंग आणि ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये देखील आम्ही कार्यरत आहोत. मूळतः ते काम मी जास्त बघतो सिद्धार्थ थेरपी सेंटरमध्ये. आमच्याही शुभेच्छा. कॅज्युअल लुक, गुड लक चौक पुणे, राधाकृष्ण हॉटेल भारतीय विद्यापीठ पुणे आणि BR एंटरप्राइजेस सदाशिवपेठ पुणे.